एका लग्नाची गोष्ट भाग 2. 2 दिवस असेच निघून जातात. अनन्या कंपनीकडून मेल येण्याची वाट बघत होती. हॅलो हॅलो अनु, अगं इंटरव्ह्यूसाठी जाणार होतीस ना? त्याचे काय झाले? तुला जॉब भेटला का? नेहा, तू सांगितल्याप्रमाणे मी 2 दिवस पाठीमागे इंटरव्ह्यू देऊन आलेले आहे गं. मग काय झाले अनु? जॉब भेटला की नाही? नेहा, मला नाही वाटत गं मला जॉब भेटेल. अजूनही मला कंपनीकडून काही मेलसुद्धा आलेला नाही. अनु, तू अजिबात धीर सोडू नकोस बघ. कुठेतरी तुला चांगला जॉब नक्कीच भेटेल. तू किती दिवस त्या हॉटेलमध्ये काम करत राहणार आहेस? आणि अनु, तुला माहिती आहे ना हॉटेलमधले लोक कसे असतात. म्हणूनच मी तुझ्या पाठीमागे लागलेले होते की ते हॉटेलमधला जॉब लवकरात लवकर तू सोड आणि चांगल्या ठिकाणी जॉब बघ. नेहा, तू जे बोलतेस ते मला पटतंय गं, पण मला खरंच पैशांची खूप गरज आहे. जोपर्यंत मला दुसरा जॉब मिळत नाही तोपर्यंत तरी मी हॉटेलमधला जॉब नाही का सोडू शकत. नाहीतर मला हा सुद्धा जॉब नाही आणि तो सुद्धा जॉब नाही असे होईल. आणि नेहा, तुला माहिती आहे ना आईची तब्येत कशी असते. घरचा सगळा काही खर्च भागत नाही गं. ओके अनु, तू मेल येतोय का ते बघ. नाही आला तर मला सांग, मी तुला आणखीन काही इंटरव्ह्यूच्या डिटेल्स पाठवते. तू जाऊन इंटरव्ह्यू तरी दे, बघू पुढे काय होतं आहे ते. ओके, चालेल. तर ही आहे नेहा जाधव, अनन्याची सगळ्यात जवळची मैत्रीण. दोघी अगदी लहानपणापासून ग्रॅज्युएशनपर्यंत एकत्रच होत्या. एकत्रच त्या कॉलेजमध्ये शिकल्या. अनन्याला परिस्थितीमुळे शिकता आले नाही, तर नेहा ही सध्या M.Com करत होती. तिची परिस्थितीही थोडीशी चांगलीच होती, त्यामुळे ती पुढे शिकत होती. अनन्याला पैशांची गरज आहे हे तिलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने माहिती होते. पण अनन्या ज्या हॉटेलमध्ये काम करत होती तिथे येणारे जाणारे लोक थोडे विचित्र पद्धतीने अनन्यासोबत वागत होते. एक मुलगी हॉटेलमध्ये काम करते, मग तिच्यासोबत काहीतरी गैरवागणूक होत होती. अनन्याला त्या गोष्टींचा त्रास होत होता, पण पैशांची मात्र तिला खूपच गरज असल्यामुळे ती हे सगळं काही सहन करत होती. या बाबतीत फक्त नेहालाच माहिती होते. म्हणूनच नेहा तिच्यासाठी दुसरा जॉब भेटतोय का हे बघत होती. इंटरव्ह्यू देऊन 2 दिवस झाले होते. अनन्या किचनमध्ये रात्रीचे जेवण सगळ्यांसाठी बनवत होती, पण तिच्या डोक्यामध्ये जॉब भेटेल की नाही याचाच विचार सुरू होता. तेवढ्यात तिचा मोबाईल ब्लिंक होतो. तिला कंपनीकडून ईमेल आलेला होता. ईमेल बघून अनन्या खूपच खुश होते, कारण तिला हा जॉब मिळालेला होता. अनन्याचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण हा जॉब मिळाला की तिला त्या हॉटेलमध्ये काम सोडावे लागणार होते. तिला हॉटेलमध्ये लोक जी गैरवागणूक देत होते, एक मुलगी म्हणून ज्या पद्धतीने वागत होते ते तिलासुद्धा आवडत नव्हते. तिला स्वतः त्या गोष्टीमधून सुटका मिळणार होती. ती पटकन आईजवळ जाते. आई आई आई. अगं अनु बाळा, काय झालं? तिची आई अगदी हळू आवाजात बोलते. पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे तिच्या आईला नीट बोलता येत नव्हते. थोड्याशा अडखळतच त्या अनूकडे बघून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विचारतात. तेच अनु हसतच तिच्या आईजवळ येते आणि बोलते. आई, मी तुला बोलले ना, मी परवा म्हणजे 2 दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू देऊन आले. त्याच कंपनीकडून मला आता एक मेल आलेला आहे आणि आई, मला तो जॉबसुद्धा भेटलेला आहे. आई, आता बघ, अभिचं शिक्षण आणि तुझी ट्रीटमेंट मी लवकरात लवकर सुरू करेन. सगळं काही चांगलं होईल. अनन्याच्या डोळ्यामध्ये नकळतपणे पाणी आलेले होते. तिची आई कसा तरी तिचा हात उचलत प्रेमाने अनन्याच्या डोक्यावरती फिरवते. अनु बाळा, किती करतेस का आमच्यासाठी तू? तू कधी तुझ्या आयुष्यात सुखी राहणार आहेस काय माहिती? आई, मी तुला बोलले ना, तुम्ही दोघेजण माझं आयुष्य आहात. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ते जाऊ दे, मी पटकन काहीतरी ना गोड करते. गोडाचा शिरा करू का? अभिला खूप आवडतो. हां, तेच करते. पण त्याआधी देवापुढे साखर ठेवते. खरंच हा जॉब मिळाला हे खूप चांगले झाले. अनन्या पटकन देवापुढे जाते आणि साखर ठेवते. रात्र पण झाली होती. देवापुढे दिवासुद्धा लावते आणि हात जोडून नमस्कार करते. तिची आईसुद्धा अनन्याकडे बघत होती. अनन्याच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद मावत नव्हता.
अनन्या पटकन देवापुढे दिवा लावून नमस्कार करून किचनमध्ये येते आणि पटकन शिरा करू लागते. तेवढ्यात अभिसुद्धा बाहेरून आतमध्ये येतो. ताई, 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 तो जोरजोरात अनन्याला आवाज देत होता. अरे अभि, मी किचनमध्ये आहे. काय झाले, तू आलास का? चल बरं, तू पटकन फ्रेश हो. अभि, आज ना मी तुझ्यासाठी छान गोडाचा शिरा केलेला आहे. अनन्याचे बोलणे ऐकून अभि पटकन फ्रेश होतो आणि किचनमध्ये येतो. अभि, तू इथे कशाला आलास? बाहेर बस ना. मी शिरा बाहेरच घेऊन येत होते ना. अगं ताई, क्लास आणि कॉलेजची फी भरायची होती. मी तुला एका आठवड्यापूर्वी सांगितले होते ना. हो अभि, आपण तुझ्या कॉलेज आणि क्लासची फी भरणारच आहोत की. ताई, तू बोललीस तसं मी टीचरना एका आठवड्याची मुदत मागितली होती आणि तो आता आठवडा संपत आलेला आहे. टीचर्स परत मला पैसे मागत आहेत. अभि, तू नको टेन्शन घेऊ. मी करेन काहीतरी आणि 2 दिवसांमध्ये तुझ्या कॉलेज आणि क्लासची फी मी भरेन. पण ताई, तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस? तू किती काय काय करत असतेस हे मी माझ्या डोळ्यांनी बघत आहे गं. आपला खर्चसुद्धा नीट भागत नाही. ताई, मी ना क्लास नाही लावत. घरी बसूनच मी अभ्यास करेन ना. नाही, नको अभि. तुझी 12वी आहे. तुझ्या सगळ्या फ्रेंड्सनी क्लास लावलेले आहेत ना. मग असू दे, तू सुद्धा क्लासला जात जा. पण ताई, फीचे काय गं? तुला जमणार आहे का एवढी फी भरायला? अभि, तुझी आई आहे ना. तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे फोकस दे. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. मला चांगले मार्क हवे आहेत हां. कमी मार्क पडले तर बघ. ताई, मी चांगला अभ्यास करेन. तू नको काळजी करू. हो, मला माझ्या अभिवरती पूर्ण विश्वास आहे. तो नक्कीच चांगला अभ्यास करेल आणि तू नको काळजी करू. मी 2 दिवसांमध्ये फी भरेन. मी तुझ्या टीचरना कॉल करून हे सांगेन. चल आता शिरा खा. मला जॉब भेटला आहे. आता सगळं काही ठीक होईल. काय? खरंच तुला जॉब भेटला? अभि आनंदाने अनन्याला मिठी मारत बोलतो. हो अभि, आत्ताच मला मेल आलेला होता. मला त्या कंपनीमध्ये जॉब भेटलेला आहे. आता बघ सगळं काही चांगलं होईल. मी तुझ्या कॉलेजची क्लासची फीसुद्धा भरेन आणि आपण आपल्या आईसाठी एखादे चांगले हॉस्पिटल बघूया. आईची सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आपण करून घेऊया. हो ताई, चालेल. अभि आनंदाने बोलतो आणि शिऱ्याची प्लेट घेऊन तो बाहेर जातो. अनन्यासुद्धा एका प्लेटमध्ये शिरा घेते आणि आईजवळ जाते आणि तीसुद्धा आईला शिरा भरवू लागते. दुसऱ्या दिवशी अनन्या लवकर उठते आणि घरातले काम आवरते. ती अभिसाठी डबा करते. आईला जेवण बनवून ठेवते. आईला उठून घेता येणार नाही म्हणून शेजारच्या काकूंना फक्त जेवण वाढायला सांगते. आईला त्रास नको म्हणून आधीच तिथे सगळा काही मेडिसिन, पाणी वगैरे ठेवते. आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस होता. आज तरी तिला वेळेवरती पोहोचायचंच होतं. ती लवकरात लवकर घरची कामं आवरते आणि मंदिरामध्ये जाते. बाप्पा, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे. सगळं काही चांगलं होऊ दे. ती बाप्पाचे दर्शन घेते आणि ऑफिसच्या दिशेने जाऊ लागते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मॅनेजर तिला तिचे काम समजावून सांगतो. तिचे फक्त BCom झाल्यामुळे तिला खूप मोठी किंवा चांगली पोस्ट मिळालेली नव्हती. एक साधीशी पोस्ट मिळालेली होती. अनन्या मुळातच खूप हुशार होती. तिचे BCom जरी झाले असते तरी तिला बऱ्याच गोष्टींचे नॉलेज होते. पण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये त्या पोस्टलासुद्धा एक चांगला पगार होता आणि त्या पगारामध्ये तिचा घरखर्च आणि बाकी सगळे काही भागणार होते. त्यामुळे ती खूप खुश होती. तिला तिचे काम समजावून सांगण्यात निम्मा दिवस तरी निघून जातो. निम्मा दिवस सगळं काही काम समजावून घेण्यामध्ये तिचा गेलेला होता. हे सगळं काही झाल्यानंतर ती तिच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात करते. मिस अनन्या, ही फाईल घ्या. ही फाईल तुम्हाला आज पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. जास्त काही नाही, फक्त डिटेल्स चेक करायचे आहेत. उद्या ही फाईल तुम्ही सरांना द्यायची आहे. उद्या या फाईलच्या संदर्भात एक महत्त्वाची मीटिंग आहे. त्यामुळे ही फाईल खूपच महत्त्वाची आहे. पहिल्याच दिवशी मी तुम्हाला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देत आहे. त्यामुळे कामावरती फोकस करा. मॅनेजर बोलतो.
येस सर, मी हे काम नीट करेन. ती तेवढं बोलते आणि तिच्या कामाला लागते. अनन्या तिचे जे काही काम असेल ते अगदी मनापासून करत होती. ऑफिस सुटण्याची वेळ होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. अनन्या तिची फाईल कंप्लीट करते आणि घरी निघून येते. अनन्या घरी येते, फ्रेश होते आणि आईजवळ जाते. आई, तुला दिवसभरात काही त्रास वगैरे झाला नाही ना? काकू वेळेवरती जेवण देण्यासाठी आलेल्या होत्या ना? हो गाणं बाळा, सगळं काही नीट आहे. तू नको काळजी करू. बरं आई चल, मी आपल्यासाठी रात्रीसाठी जेवण बनवते. अनन्या तेवढंच बोलते आणि किचनमध्ये जाते. अनन्याची खरं तर खूप धावपळ होत होती. सकाळी उठून लवकर घरातले आवरायचे, परत ऑफिसला जायचे. एवढं दमून थकून घरी यायचे आणि परत घरातली कामं करायची. पण तिने याबाबतीत कधीही कोणतीही तक्रार केलेली नव्हती. ती हे सगळं काही अगदी आनंदाने करत होती. तिच्या आईला खूप त्रास होत होता. अनन्याला होणारा त्रास तिला समजत होता, पण अनन्याचा स्वभावसुद्धा माहिती होता. अनन्या तसं काहीच बोलून दाखवणार नाही हे सुद्धा त्यांना चांगलंच माहिती होते. पण त्यासुद्धा अशा परिस्थितीमध्ये होत्या की त्यासुद्धा काही करू शकत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी स्वतः अनन्या पटकन घरातले सगळे आवरते आणि ऑफिसला जाते. आज ती महत्त्वाची फाईल सरांना द्यायची होती. अनन्या ऑफिसमध्ये जाते, तिच्या टेबलवरती बसते आणि तिचे दुसरे काम करू लागते. साधारणपणे 12 वाजले होते. ती तिच्या कामामध्ये मग्न होती तेवढ्यात तिला कॉल येतो. हॅलो ताई, ताई तू कुठे आहेस? तू लवकर घरी ये, प्लीज प्लीज लवकर घरी ये. हॅलो अभि, तू आता घरी कसा काय? आणि तू कॉलेजला गेला नाहीस का? आणि काय झालं? तू रडत का आहेस? अनु घाबरत बोलते. तेच दुसऱ्या बाजूने अभि बोलतो. ताई तू प्लीज घरी लवकर ये. आई बघ ना कशी करत आहे. आईची तब्येत खूपच बिघडलेली आहे. प्लीज प्लीज ताई. हो 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 अभि, थांब थांब, मी पटकन घरी येते. तू काळजी करू नकोस. अनन्या अभिचे बोलणे ऐकून खूप घाबरलेली होती. आईला काही झाले तरी नसेल ना, हा विचार तिच्या मनामध्ये सारखा सारखा येत होता. डोळ्यातले पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. ती पटकन कशी तरी तिची पर्स उचलते आणि घरी निघून जाते. या सगळ्या काही गडबडीमध्ये तिने ऑफिसमध्ये काही सांगितलेले सुद्धा नव्हते. तिला त्या गोष्टीचं भानसुद्धा राहिलेलं नव्हतं. तिला फक्त तिच्या डोळ्यासमोर तिची आई दिसत होती. अनन्या घरी जाते तर अभि आईजवळ बसून रडत होता. शेजारच्या काकूसुद्धा तिथेच होत्या. आई काय झाले तुला? अनन्या पटकन आईजवळ येत बोलते. अभि काय झाले आई? आईला बोल ना, काय झाले आहे? ताई बघ ना कशी करत आहे. आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. हो हो, जाऊया जाऊया. अनन्या ॲम्ब्युलन्सला बोलवते आणि आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. ताई, आई बरी तरी होईल ना गं? तिला काही होणार तरी नाही ना गं? हॉस्पिटलमध्ये अभि अनन्याला मिठी मारून बसलेला होता. तो रडतच बोलतो. अभिचे बोलणे ऐकून अनन्या बोलते. अभि, आपल्या आईला काहीही होणार नाही. आपली आई आपल्याला सोडून अजिबात कुठेही जाणार नाही. तू नको काळजी करूस. आपली आई लवकरात लवकर बरी होईल. अनन्या अभिला समजावून सांगत होती, पण खऱ्या अर्थाने ती पूर्णपणे खचून गेलेली होती. डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिला अभिसमोर रडायचे नव्हते. ती खचून गेलेली आहे हे अभिला दाखवायचे नव्हते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरांना बाहेर आलेलं बघून अनन्या पटकन डॉक्टरांच्या जवळ जाते. डॉक्टर काय झाले? आई ठीक आहे ना? हे बघा मिस अनन्या, मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे, यांना चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. तुम्ही यांना ज्या काही मेडिसिन देता त्यामुळे त्या थोड्याफार ठीक आहेत, पण त्याचा जास्त काही उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या आईला वाचवायचे असेल तर योग्य ती ट्रीटमेंट घ्यावीच लागेल. पण तुम्हीच त्यासाठी अजूनही तयार नाही. हे बघा वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर तुम्ही जो काही निर्णय असेल तो सांगा. आणि आता तुमच्या आई ठीक आहेत. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पण ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो ठरवा. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. इकडे अनन्या मात्र हताश होऊन गेलेल्या डॉक्टरांकडे बघत होती. आईवर तर चांगली ट्रीटमेंट तिला करायचीच होती, पण पैसा
ट्रीटमेंटसाठी पैसा खूप गरजेचा होता. पैसा हवा होता ना. पैशाचे सोंग कोणालाही घेता येत नाही. पैशामुळे सगळ्या गोष्टी होतात, पण अनन्याजवळ ट्रीटमेंटसाठी तेवढे पैसे नव्हतेच. मग ती कशी एवढी ट्रीटमेंट आईवरती करणार होती? ती तोच विचार तेवढ्यापुरता बाजूला सारते आणि जे काही हॉस्पिटलचे बिल झाले असेल ते पे करते. आईसाठी काही मेडिसिन घेते आणि आईला घेऊन घरी निघून जाते. आता तिला खरंच तिच्या आईची काळजी लागून राहिलेली होती. तिचे कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नव्हते. लवकरात लवकर पैशांची जुळवाजुळव करायला हवी, पण पैसे पडणार कुठून हा विचार तिच्या मनामध्ये येत होता. ती कसं तरी आईसाठी सूप बनवते आणि अभिसाठी जेवण बनवते. तिला तर जेवायची इच्छाच नव्हती. अभि आईजवळ बसलेला होता. तो सुद्धा पूर्णपणे खचून गेलेला होता. त्याला अनन्याची सिच्युएशन समजत होती आणि आईची अवस्थासुद्धा त्याला समजत होती. अनन्या आईला सूप भरवते आणि अभिलासुद्धा जबरदस्तीने जेवायला वाढते, पण ती मात्र जेवत नाही. अनन्या आणि अभि दोघेही आईची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होते. इकडे तो रागाने घरी येतो आणि रागातच रूममध्ये जातो. रुद्र खूपच रागावलेला होता, कारण आज त्याची महत्त्वाची मीटिंग कॅन्सल झालेली होती. त्याने या सगळ्याचा राग ऑफिसमध्ये सगळ्या लोकांवरती काढलेला होता. तो त्याच्या रूममध्ये एक वेगळीच दुसरी रूम होती. त्यामध्ये सगळे काही जिमचे सामान होते. स्पेशल ती जिमची रूम होती. तो शर्टलेस होता आणि एका मोठ्या बॉक्सिंग पंचवरती तो जोरजोरात पंच मारत होता. तो सगळा राग त्यावरती काढत होता. रुद्र रुद्र गिरिजा म्हणजेच रुद्रची मॉम रुद्रला आवाज देत रूममध्ये येते. गिरिजाचा आवाज ऐकून रुद्र बॉक्सिंग पंचवरती पंच करायला थांबतो आणि बाहेर येतो. रुद्र ही काय अवस्था करून घेतली आहेस? कसल्या गोष्टीचा राग यावरती काढत आहेस? किती वेळा सांगितले आहे स्वतःचा स्वभाव चेंज कर, जरा भूतकाळातून बाहेर ये. मॉम तुला काय बोलायचे होते? तू कशासाठी इथे आलेली आहेस? तो रागाने विषय बदलत बोलतो. कधी तुझ्या मॉमचं ऐकणार नाहीस, मला माहिती आहे. कधी सुधारणार आहेस काय माहिती. जाऊ दे, मला सांग काय ठरवलेलं आहेस तू? आमची अट मान्य करणार आहेस की नाहीस? मॉम प्रत्येक वेळी मी घरी येईन तेव्हा याच विषयावरती बोललेच पाहिजे असे आहे का? हो रुद्र, हा विषयसुद्धा गरजेचाच आहे. आज लास्टचा दिवस होता माहिती आहे ना तुला. उद्यापर्यंत जे काही असेल ते तू ठरव आणि तुझा तू निर्णय घे. एवढं बोलून गिरिजा बाहेर निघून जाते. रुद्र परत जिममध्ये जातो आणि परत बॉक्सिंग पंचवरती जोरात मारू लागतो. त्याला तर खूपच राग आलेला होता, पण मनात त्याने काहीतरी वेगळेच ठरवलेले होते. तो पटकन त्याचा असिस्टंट रितेशला कॉल लावतो आणि बोलतो, हॅलो, मला त्या मुलीबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन हवी आहे. ती काय करते काय नाही सगळं काही अगदी डिटेल्स. येस सर. एवढं बोलून रितेश कॉल कट करतो. दुसऱ्या दिवशी अनन्या परत सगळं काही आवरते. आज अभि कॉलेजला जाणार नव्हता. त्याने आज मुद्दामच कॉलेजला सुट्टी घेतलेली होती. तो आज आईजवळ बसणार होता. अभि घरी आहे म्हणून अनन्या आज ऑफिसला जाते. ती पटकन ऑफिसमध्ये जाते. रुद्र ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघालेला होता. तेवढ्यात आजी रुद्राला थांबवतात. रुद्र, आज तिला घरी घेऊन ये, नाहीतर तू घरी नाही आलास तरी चालेल. लक्षात आहे ना? एवढेच बोलून रुद्र तिथून निघून जातो. अनन्या ऑफिसमध्ये येऊन तिचे काम करू लागते, पण ती काल काहीच न सांगता घरी निघून गेली. याचा परिणाम आज काही वेगळाच होणार होता. मिस अनन्या? येस सर. अनन्या वरती बघत बोलते. मिस अनन्या, तुम्ही काल न सांगता कुठे निघून गेला होता? ही कंपनी आहे, धर्मशाळा नाही. मी तुमच्याकडे एक महत्त्वाची फाईल दिलेली होती. त्या संदर्भात काल एक मीटिंग होती. त्या फाईलमुळे ती मीटिंगसुद्धा कॅन्सल झाली आहे. तुम्हाला जायचेच होते तर ती फाईल इथे ठेवून जायचे होते ना. ती फाईलसुद्धा तुम्ही घेऊन गेलात. आम्ही किती सारे तुम्हाला कॉल केले, तुम्ही एक कॉलसुद्धा रिसीव केला नाही. सॉरी सर, ते माझी आई. अनन्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. ती बिचारी आता काय बोलणार होती. हा जॉबसुद्धा आता गेला असेच तिला वाटत होते. सर ती काही बोलणार तेवढ्यात मॅनेजर बोलतो. आता मला काहीही तुम्ही सांगू नका.
एकतर सर खूप रागावलेले आहेत, त्यांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलवलेले आहे. तेवढं बोलून मॅनेजर रागाने तिथून निघून जातो. बाप्पा, आता हा सुद्धा जॉब गेला का? आता मी काय करू? ती कशी तरी उठते आणि वॉशरूममध्ये जाते. तिचा चेहरा नीट करते आणि परत सरांच्या केबिनकडे जाते. मे आय कम इन सर? येस. एवढाच आतून आवाज येतो. ती घाबरत आतमध्ये जाते. केबिन खूपच मोठी होती. अनन्या पूर्ण केबिन नीट बघू लागते. ऑफिस तर पूर्णपणे चांगले होतेच. सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत्या, ब्रँडेड होत्या. त्यापेक्षा जास्त केबिनसुद्धा खूप छान होती. केबिनची सजावटसुद्धा खूप छान पद्धतीने ठेवलेली होती. अनन्या समोर बघते तर चेअरवरती एक व्यक्ती बसलेली होती. तिचा चेहरा भिंतीकडे होता, म्हणजेच ती व्यक्ती पाठमोरी बसलेली होती. अनन्या बराच वेळ केबिनचे निरीक्षण करत होती. समोरची व्यक्तीसुद्धा काहीच बोलत नव्हती. सर, तुम्ही बोलावले? शेवटी अनन्याच घाबरत बोलते. ती व्यक्ती पटकन मागे वळते. अनन्या त्या व्यक्तीकडे बघतच राहते. हा तोच होता, रुद्र देशमुख. अनन्यासुद्धा बाकीच्या मुलींसारखी रुद्रमध्ये हरवून गेलेली होती. तो दिसतच होता इतका हँडसम. त्याचे ते बारीक डोळे पण अगदी दुसऱ्याला भुरळ पाडणारे होते. जिम करून मिळवलेली बॉडी, अगदी परफेक्ट दिसत होता तो. अनन्याच्या डोळे मोठे करून त्याच्याकडे आ वासून बघत होती. मिस, तुम्हाला जर काम करायचे नाही तर तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? ही कंपनी आहे, धर्मशाळा नाही. पाहिजे तेव्हा तुम्ही इथे या आणि पाहिजे तेव्हा तुम्ही इथून निघून जा. या कंपनीचे काही रूल्स आहेत. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे काल एक मोठी मीटिंग कॅन्सल झालेली आहे. रुद्र रागाने बोलतो. सॉरी सर, ते शट अप. रुद्र रागाने बोलतो. रुद्रच्या डोळ्यामध्ये राग भरलेला होता. रागाने डोळे लाल झालेले होते. रुद्रला इतक्या रागात बघून अनन्यासुद्धा पूर्णपणे घाबरलेली होती. पहिल्यांदाच ती कोणाचा तरी इतका राग बघत होती. या कंपनीमध्ये जो कोणी चुकतो त्याला हा जॉब सोडावा लागतो. चूक करण्यापूर्वीच तुम्ही विचार करायला हवा होता. एक तर तुमची लायकी नसताना तुम्हाला कंपनीमध्ये जॉब दिला आणि वरून तुम्ही इतक्या चुका करता, ते सुद्धा पहिल्याच दिवशी. तुमची लायकी नाही ते जॉब करण्याची. आता इथून निघून जायचे. या कंपनीचे दरवाजे आजपासून तुमच्यासाठी बंद आहेत. अंडरस्टँड? रुद्र रागाने बोलतो. रुद्रचे बोलणे ऐकून अनन्या रडू लागते. हा जॉब गेला, मग ती पुढे काय करणार होती? तिला तर सगळ्याच गोष्टींचे टेन्शन आलेले होते. तिच्या डोळ्यासमोर अभि आणि आईचा चेहरा सारखा दिसत होता. हा जॉब जाऊ नये असं तिला वाटत होतं. सर सॉरी, ते माझी आई, तिला बरं वाटत नव्हते म्हणून मी हॉस्पिटलमधून गेले. सॉरी सर, मला पैशांची खूप गरज आहे. प्लीज तुम्ही असं करू नका. अनन्या खूप विनवणी करत होती, पण त्याचा काहीही परिणाम रुद्रवरती होत नव्हता. हे बघा, तुमच्यासारख्या टिपिकल लोकांना जॉब वाटण्याची ही कंपनी नाही, समजले? आता इथून निघून जायचे. सर प्लीज सर. अनन्या रडत होती. तिला बोलतासुद्धा येत नव्हते. तिला काहीही करून हा जॉब गमवायचा नव्हता, पण रुद्रसुद्धा तिचे काहीही ऐकायला तयार नव्हता. तो सध्या खूपच रागामध्ये होता. प्लीज सर, गेट आउट. आय सेड गेट आउट. रुद्र परत रागाने बोलतो. अनन्या घाबरते. रुद्रला असं रागामध्ये बघून ती पटकन तिथून निघून जाऊ लागते. स्टॉप. अनन्या केबिनचा दरवाजा उघडून बाहेर जाणार तेवढ्या तिला परत रुद्राचा आवाज ऐकू येतो आणि ती तिथेच थांबते आणि मागे वळते. रुद्र अजूनही रागामध्ये तिला बघत होता. अनन्या परत रुद्रच्या टेबलजवळ येते. सर आय एम रिअली सॉरी. परत मी असं करणार नाही. रुद्र काहीच न बोलता तिच्यासमोर काहीतरी पेपर्स ठेवतो. अनन्याला त्याचा अर्थ काही समजत नव्हता. रीड धिस. रुद्र रागाने बोलतो. अनन्या पटकन ते पेपर्स उचलते आणि ते पेपर्स नीट वाचू लागते. पेपर्स वाचताना हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होत होते. तिच्या आयुष्यात एक वेगळंच वादळ येणार होतं. सर हे काय आहे? कॉन्ट्रॅक्ट पेपर्स. मिस अनन्या विलास भोसले, राईट? माझ्या माहितीनुसार तुला पैशांची खूपच गरज आहे, पण हा जॉब तर गेलेलाच आहे. मग आता तू घर कसं सांभाळणार? तुला आता जॉब मिळणेसुद्धा मुश्किल आहे. हे पेपर्स तर तू वाचलेच असशील. जर तू या गोष्टीसाठी तयार झालीस तर तुझ्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
रुद्रचे बोलणे ऐकून अनन्याला काहीच समजत नव्हते. ती पेपर्सबद्दल विचार करत होती. ते पेपर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपरचे होते. त्या पेपर्सवरती असे लिहिलेले होते की 1 वर्षासाठी अनन्याने रुद्रसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साईन करावे. त्या बदल्यात रुद्र तिच्या आईची एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करेल आणि अभिच्या सगळ्या शिक्षणाचा खर्चसुद्धा करेल. एवढंच नाही तर 1 वर्षासाठी तो तिच्या आईची आणि अभिची काळजी घेण्यासाठी एक सर्वंटसुद्धा ठेवेल. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त 1 वर्षाची असणार होते आणि अनन्याला 1 वर्ष रुद्रसोबत रुद्रच्या घरीसुद्धा राहावे लागणार होते. मिस अनन्या, तुम्हाला हे मान्य आहे का? यामध्ये तुमचा फायदाच असणार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आयुष्यभरासाठी नाहीच, फक्त 1 वर्षासाठी. 1 वर्ष असंच निघून जाईल. पण सर, यासाठी मीच का आणि या कॉन्ट्रॅक्टची गरज का आहे? मिस अनन्या भोसले, तुम्हाला जितकं सांगितलं आहे तितकंच तुम्ही करा. जास्त प्रश्न विचारायचे नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तू जर एक कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरती साईन करायला तयार झालीस तर तू 1 वर्ष माझ्यासोबत राहणार आहेस. पण आपल्यामध्ये कधीही नवरा बायकोचे नाते नसणार आहे. तुझा आणि माझा संबंध अजिबात कसलाही नसणार आहे. फक्त घरच्यांसाठी आणि या जगासाठी तू माझी बायको असशील. मग मान्य आहे का हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? अनन्या विचार करू लागते. ती हे कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन कशी करणार होती? हे खरंच खूप चुकीचे होते असे तिच्या मनाला वाटत होते. आणि ती तिच्या आईला काय सांगणार होती? तिने हे कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केले तर 1 वर्षानंतर ती परत रुद्रपासून लांब होणार होती. पण नंतर तिचे काय? नंतर तिच्या आयुष्यात काय होईल हा विचारसुद्धा तिच्या मनामध्ये येत होता. मिस अनन्या भोसले, मला आजच उत्तर हवं आहे. तुमच्याकडे विचार करायला खूपच कमी वेळ आहे. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आजच घ्या. विचार करा. अभिचं शिक्षण, आईची ट्रीटमेंट करायची आहे ना? रुद्र अगदी बारीक चेहरा करत मुद्दामच बोलतो. रुद्रचे बोलणे ऐकून अनन्याला परत घरची परिस्थितीची जाणीव होऊ लागते. तिला पैशांची खूपच जास्त गरज होतीच आणि आईला सध्या चांगल्या ट्रीटमेंटचीसुद्धा खूप गरज होती. सर, थोडा वेळ तुम्ही मला देऊ शकत नाही का? मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे, अणू बोलते. अणूचे बोलणे ऐकून रुद्र बोलतो, अजिबात नाही. माझ्याकडे अजिबात वेळ नाही. फक्त आजचा दिवस आहे. अनन्या परत विचार करू लागते. तिला एका बाजूने या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती साईन करावे म्हणजे आईची ट्रीटमेंट तरी होईल असे वाटत होते. पण मग ती घरी काय सांगणार होती? अचानक आजच लग्न? ती आईसमोर या विषयावरती बोलणार तरी कशी होती? तिला हेच समजत नव्हते. दोन्ही बाजूंनी अडकून राहिलेली होती. सर म्हणजे मी जर अचानक आजच लग्न केले तर मी माझ्या आईला काय सांगू? मी तिला काय उत्तर देऊ? असं अचानक आज कसं काय होऊ शकते? प्लीज सर, तुम्ही समजून घ्या. मला थोडा वेळ द्या. मिस अनन्या, तुम्ही जर या गोष्टीसाठी तयार असाल तर मला सांगा. मी तुमच्या आईशी बोलेन. पण सर, मिस अनन्या, माझ्याजवळ वेळ खूपच कमी आहे. तुम्ही जो काही निर्णय असेल तो मला पटकन सांगा. अनन्या 2 मिनिटे शांतपणे उभी राहून विचार करू लागते. तिला सध्या फक्त तिची आई आणि अभि हे दोघेजणच डोळ्यासमोर दिसत होते. ती थोडा वेळ विचार करते आणि बोलते, ठीक आहे, मी तयार आहे. ग्रेट, चला तर मग. अनन्या प्रश्नार्थक नजरेने रुद्रकडे बघू लागते. पण रुद्र काहीच न बोलता बाहेर निघून जातो. अनन्यासुद्धा रुद्रच्या मागे मागे जाते. रुद्र त्याच्या गाडीमध्ये बसतो. अनन्या मात्र गाडीच्या बाहेर तिची ओढणीसोबत खेळत उभी होती. तिला नक्की काय सुरू आहे आणि तिला काय करावे हे समजत नव्हते. सीट, रुद्र थोड्याशा रागाने मोठ्या आवाजात बोलतो. अनन्या पटकन रुद्रच्या बाजूला येऊन बसते. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. अनन्याचे लक्ष ड्रायव्हरकडे जाते आणि तिला 2 दिवसांपूर्वीची घटना आठवते. हे तेच काका आहेत का ज्यांनी परवा दिवशी माझी मदत केली होती? म्हणजे यांनीच मला ऑफिसपर्यंत सोडले होते? हेच आहेत का ते?
अनन्या मनामध्ये विचार करू लागते. ती विचार करता करता बाहेर बघू लागते. तिची तर रुद्रकडे बघायची हिंमतच होत नव्हती. रुद्र मात्र अगदी निवांतपणे लॅपटॉप मांडीवरती घेऊन त्याची बोटे सराईतपणे चालवत होता. कदाचित काहीतरी ऑफिसचे कामच करत होता. गाडी एका ठिकाणी येऊन थांबते. तो परिसर अनन्याच्या ओळखीचा होता. म्हणजेच गाडी अनन्याच्या घरासमोर थांबलेली होती. रुद्र पटकन गाडीमधून उतरतो. अनन्यासुद्धा उतरते. तिला थोडासा अंदाज आलेलाच होता. रुद्र तिच्या आईशी बोलणार आहे हे तिला चांगलेच समजलेले होते. सर, एक रिक्वेस्ट होती. रुद्र एवढेच बोलतो. सर, तुम्ही माझ्या आईशी बोलणार आहात, पण प्लीज तुम्ही या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलू नका. व्हॉट? मिस अनन्या, आपण फक्त 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहोत. तुमच्या आईला सगळं सांगायला हवं ना. पण सर, माझी आई यासाठी तयार नाही होणार आणि सध्या माझ्यासाठी अभि आणि आई हे दोघे महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टबद्दल तिच्याशी बोलला तर ती कदाचित या गोष्टीसाठी तयार नाही होणार. त्यामुळे प्लीज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट हा शब्द नका बोलू. फक्त लग्न करणार आहोत इतकेच बोला. ओके. ती पटकन आतमध्ये जाते. आई झोपलेली होती तर अभि आईजवळ बसून त्याचा अभ्यास करत होता. अनूला अचानक घरी आलेलं बघून अभि पटकन बोलतो. ताई, तू इतक्या घरी लवकर आलीस? हां, हो रे. अनन्या पटकन किचनमध्ये जाते आणि पाणी घेऊन येते. तेवढ्यात अनन्याच्या पाठोपाठ रुद्रसुद्धा आतमध्ये आलेला होता. अनन्या रुद्रला बसायला सांगते. अनन्याचे घर खूपच लहान होते. 1 किचन आणि 1 रूम. 2 खोल्यांचे तिचे घर होते. बसायला सोफा वगैरे काहीही नव्हता. तिने रुद्रसाठी एका छोटीशी मोडकी पण नीट होती, बसण्याजोगी होती अशी खुर्ची ठेवलेली होती. रुद्र त्यावरती बसतो. ते रुद्रसमोर पाण्याचा ग्लास पकडते, पण रुद्र पाणी घेत नाही. त्याला तिथे बसण्याची इच्छा नव्हती असं त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होते. असे होणारच ना. रुद्र एका मोठ्या घराण्यातला होता. तो कधीही एवढ्या लहान घरात आलेला नव्हता. त्याला या सगळ्याची सवय नव्हती. मिनरल बॉटल पिणारा रुद्र अनन्याच्या छोट्याशा घरातले साधे पाणी कसा घेईल? आवाजाने अनन्याची आईसुद्धा उठते. अभि आणि अनन्याची आई रुद्रकडेच बघत होते. ते दोघेही रुद्राला ओळखत नव्हते. अनन्या मात्र काय बोलायचं आणि कसे बोलावे शब्दांची जुळवाजुळव तिच्या मनामध्ये सुरू होती. अनुबाळ, हे कोण आहेत? आई, ते म्हणजे मी जिथे जॉब करते ना. अनन्या रुद्रकडे बघते. म्हणजे करत होते. तिथले हे सर आहेत, रुद्र देशमुख. अनन्याच्या आई कसं तरी स्वतः उठते आणि नीट बसते. नमस्कार. त्या थोड्याशा अडखळतपणे रुद्रकडे बघत बोलतात. हॅलो आंटी, आय एम रुद्र देशमुख. आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट समथिंग इम्पॉर्टंट. आंटी, आय वॉन्ट टू मॅरी युअर डॉटर. आय नीड युअर परमिशन. रुद्र बोलतो खरं, पण अनन्याच्या आईचे डोळे मोठे झालेले होते. त्या डोळे मोठे करून रुद्रकडे बघत होत्या. त्यांना खरं तर तो काय बोलत होता हेच समजत नव्हते. हा माणूस काय वेडा आहे का? असं कसं डायरेक्ट बोलत आहे आणि ते सुद्धा इंग्रजीमध्ये? अनन्या मनाशीच बोलते. अनन्याची आई काहीच बोलत नाही. त्यांना गप्प बसलेले बघून रुद्र अनन्याकडे बघतो. अभि मात्र डोळे मोठे करून रुद्र आणि एकदा अनन्याकडे बघत होता. त्याला मात्र रुद्र काय बोलला हे चांगलेच समजलेले होते. रुद्र, अभि आणि अनन्याची आई तिघेही अनन्याकडे बघत होते. अनन्याला मात्र आता काय बोलावे हे समजत नव्हते. अनन्या बाळ, हे काय बोलत आहेत? आई अडखळत बोलते. ताई, तू लग्न करणार आहेस? अभि पटकन बोलतो. अभिचे बोलणे ऐकून इकडे त्यांची आई अभिकडे पटकन बघते. काय बोललास अभि तू? अगं आई, हे रुद्र सर ताईशी लग्न करणार आहेत आणि लग्नाची परमिशन मागण्यासाठी ते तुझ्याकडे आलेले आहेत. अभिचे बोलणे ऐकून अनन्याची आई आनंदाने बोलते. काय? खरंच? अनन्याच्या आईला आनंद झालेला बघून अनन्या मात्र विचित्र नजरेने आईकडे बघू लागते. म्हणजे आई एवढ्या लवकर तयार होईल? तिला ही बातमी ऐकून आनंद वाटेल असे तिला अजिबात वाटलेले नव्हते. तुम्ही खरंच माझ्या मुलीशी लग्न करणार आहात? अनन्याची आई अडखळत बोलते.
अनन्याच्या आईचे बोलणे रुद्रला समजले नव्हते. रुद्र अनन्याकडे बघू लागतो. सर, माझी आई असं बोलत आहे की तुम्ही खरंच ताईशी लग्न करणार आहात का? अभि बोलतो. येस, ऑफकोर्स, रुद्र बोलतो. आई, सरांना ताईसोबत लग्न करायचे आहे असे ते बोलत आहेत. अभि आईला समजावून सांगत बोलतो. तेच, आई बोलते. पण तुमचे आई वडील, घरातली मोठी माणसे कुठे आहेत आणि त्यांना आमची अनु पसंत आहे का? अनन्याची आई परत दुसरा प्रश्न विचारते. अनन्याची आई अडखळत बोलत होती, त्यामुळे रुद्रला अनन्याची आई काय बोलत आहे हे समजत नव्हते. परत अभि नीट रुद्रला आई जे काही बोलत होती ते समजावून सांगतो. माझ्या घरचे लग्नासाठी आधीपासूनच तयार आहेत. फक्त मला एखादी मुलगी बघ असे म्हणत होते आणि मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. मला परमिशन द्या, म्हणजे मी आज तिच्यासोबत लग्न करेन. काय? आज? आई अनन्याकडे बघत आश्चर्याने बोलते. अनन्याला सुद्धा आज अचानक लग्न करायचं मान्य नव्हते, पण आई आणि अभिसाठी ते तयार झालेली होती. अगं आई, यांना परत खूप महत्त्वाचे काम आहेत. म्हणजे यांना आजच लग्न करायचे आहे. हे परत लांब लंडनला जाणार आहेत. मग यांना काही दिवस जमणार नाही ना, म्हणून त्यांना आजच लग्न करायचे आहे. आई, तू तयार आहेस का या सगळ्यासाठी? हे खरंच खूप चांगली आहेत आणि मी यांच्या घरच्या माणसांनासुद्धा भेटलेले आहे. ते सुद्धा चांगले आहेत. अनन्या कसं तरी तिच्या आईशी खोटे बोलते. तिला खोटे बोलायचे नव्हते, पण आईची परमिशनसुद्धा तिच्यासाठी महत्त्वाची होती. पण अनुबाळ, आज अचानक लग्नाची काही तयारीसुद्धा नाही झाली. आई, लग्न साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज होईल, त्याची तयारी हे करतीलच ना. फक्त तुझी परमिशन हवी होती. अनुबाळ, तू या सगळ्यासाठी तयार आहेस का? तुला हे लग्न करायचं आहे का? आई, माझ्या मतापेक्षा मला तुझं मत हवं आहे. तू तयार आहेस का यासाठी? तुझी परमिशन आहे का यासाठी? मी जास्त लांब नाही जाणार. इथेच, मी या शहरातच असणार आहे. आणि मी जर यांच्याशी लग्न केले ना, तर तू अजिबात काळजी करू नकोस. अभिची काळजी घ्यायला सर एक बाई ठेवणार आहेत आणि ती तुझीसुद्धा काळजी घेईल. आणि मी लवकरात लवकर तुझ्या हॉस्पिटलची ट्रीटमेंटसुद्धा सुरू करेन आणि अभिचं शिक्षणसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होईल. अनु, किती आमचा विचार करतेस. खरंच माझी इच्छा होती की तुझं लग्न व्हावे, तू आमच्यामध्ये अडकून राहू नये. आणि आज बघ, देवाने माझं ऐकलं. इतका चांगला जावई मला मिळाला. मी यांना जास्त नाही ओळखत, पण तू यांना ओळखत असशील ना. मला खात्री आहे हे चांगलेच असतील. अनन्या आणि अनन्याची आई दोघीही बोलत होत्या, पण रुद्रला यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. तो तिथे बसून तिथे नसल्यासारखा होता. त्याचे लक्ष पूर्णपणे त्याच्या मोबाईलमध्येच अडकलेले होते. आई, तू मग तयार आहेस का या सगळ्यासाठी? हो बाळा, तू तुझ्या घरी खुश राहावे असेच मला वाटते. मी तुझ्यासाठी काही करू शकले नाही, पण बाप्पा तुझ्या पाठीशी आहे. आणि बघ, त्याने स्वतःहून तुझ्यासाठी काहीतरी केलं. मला असं वाटत होतं तू फक्त आमचं करण्यामध्येच तुझं आयुष्य घालवशील, स्वतःचं आयुष्य कधीच जगणार नाहीस असं वाटत होतं. पण बघ, तुझी काळजीसुद्धा मिटली. तू म्हणतेस तसं तुझा होणारा नवरा आमच्यासाठी एक बाईसुद्धा ठेवणार आहे. मग तुझीसुद्धा काळजी मिटली ना. आता तू तुझा सुखाचा संसार सुरू कर. आणि अभि आहेस की माझ्यासोबत, तो सुद्धा माझी काळजी घेतच असतो. बाकीची तू इथली अजिबात काळजी करू नकोस. हो आई. अनन्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आजचा दिवस तिच्यासाठी इतका वेगळा असेल असं तिला वाटले नव्हते. अचानकपणे तिला तिच्या या छोट्याशा घराला का होईना तिच्या आईला, तिच्या अभिला सोडून जावे लागणार याची तिला अजिबात कल्पना नव्हती. एखादी जादूची कांडी फिरवावी तसे तिचे आयुष्य पूर्णपणे एका दिवसात बदलून जाणार होते. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. अनन्या जाणार म्हणून अभि आणि आई दोघेही रडत होते. अनन्या आईला मिठी मारते. अभिसुद्धा त्या दोघींना मिठी मारतो. तुम्ही दोघेही रडू नका, नाहीतर मला इथून जाता नाही येणार. तुम्हाला जर रडायचं असेल तर मी नाही जात. अनन्या त्या दोघांना त्रास नको म्हणून मुद्दामच बोलते. नाही गं बाळ, तू तुझा सुखाचा संसार कर. आम्ही इथे नीट राहू. तू आमची अजिबात काळजी करू नकोस. पण तू भेटायला येशील ना आम्हाला?
आई, हे काय विचारणे झाले का? मी नेहमी तुला भेटायला येईन. आणि अभि, तू चांगला अभ्यास कर. सारखं सारखं बोलायला मी इथे नसणार आहे. तू तुझी काळजी घे आणि कसलीही मदत लागली तर मला कॉल कर, समजलं? हो ताई, तू नको टेन्शन घेऊ. सर, आई आपल्या लग्नासाठी तयार आहे. तिची ह्या लग्नासाठी परमिशन आहे. अनन्या रुद्रकडे बघत बोलते. ग्रेट. रुद्र एक कॉल करतो. थोड्या वेळात एक बाई तिथे येते. रुद्र त्या बाईची ओळख घरच्यांसोबत करून देतो. ती बाई इथून पुढे आई आणि अभिची काळजी घेणार होती. अनन्या तर बाईला सगळं काही नीट समजावून सांगत होती. अनन्या तिचे काही चांगले कपडे घेते. तिच्याकडे एवढे चांगले कपडे नव्हते, तरीही ती सोबत असावे म्हणून कपडे घेते. अनन्याला खरं तर तिथून जाऊच वाटत नव्हते. तिच्या आईला या अवस्थेत सोडू वाटत नव्हते. पण ती हे सगळं काही फक्त आणि फक्त अभि आणि तिच्या आईसाठी करत होती. रुद्र तर आधीच बाहेर निघून गेलेला होता. अनुसुद्धा घरच्यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडते. रुद्र गाडीमध्ये बसून तिची वाट बघत होता. अनुसुद्धा रुद्रच्या बाजूला बसते. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. दोघेही कोर्टात जातात. रुद्रने आधीच सगळी काही ऑलरेडी तयारी केलेली होती. रुद्रने तिला काही कपडे दिलेले होते. अनन्या पटकन चेंज करून येते. तिने आता एक हिरव्या कलरची साडी नेसलेली होती. केसांचा अंबाडा घातलेला होता. हातामध्ये हिरव्या बांगड्या होत्या. अगदी नवी नवरी कशी नटते तसेच प्रकारे अनन्याने तिचा लूक केलेला होता. शेवटी रुद्र देशमुखची होणारी बायको होती ती. अनन्या आवरून बाहेर येते. पण रुद्रचे तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो मोबाईलमध्येच काहीतरी करत होता. अनन्या आल्याबरोबर तो कोर्टामध्ये जातो. आधी सगळी प्रोसिजर करून ठेवलेली होती. तो जास्त काही न बोलता साईन करतो. अनन्यासुद्धा साईन करते. दोघे एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. रुद्र तिच्या गळ्यामध्ये नाजूकसे मंगळसूत्र घालतो आणि भांगेत कुंकू भरतो. पुराव्यासाठी कोर्टाकडून रुद्र एक मॅरेज सर्टिफिकेट घेतो आणि त्याचा असिस्टंट रितेशला सांगून दोघांचा एक फोटोसुद्धा काढायला सांगतो. कारण त्याला माहिती होतं त्याच्या घरचे पुरावा मागणार, म्हणून त्याने हे सगळं काही प्लॅनिंग आधीच करून ठेवलेलं होतं. लग्न वगैरे झाल्यानंतर दोघेही परत गाडीमध्ये येऊन बसतात. रुद्र तिच्यासमोर काही पेपर्स ठेवतो. ते पेपर ऑफिसमध्ये त्याने केबिनमध्ये अनन्याला दाखवलेले होते. साईन कर यावरती, रुद्र बोलतो. अनन्या काहीच न बोलता त्या पेपर्सवरती साईन करते. तिला तिच्या नशिबाचाच हेवा वाटत होता. ती आत्तापर्यंत काय होती आणि आता अचानक काय क्षणामध्ये ती काय झालेली होती. पण तिला एका बाजूने छानसुद्धा वाटत होतं की तिची आई आता नीट होणार होती. अभिचे शिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे होणार होते. अनन्यासुद्धा कोर्टामध्ये काढलेला एक फोटो अभिला सेंड करते, जेणेकरून अभिला आणि आईला कोणताही संशय येऊ नये. अनन्याने त्या पेपर्सवरती साईन केल्यानंतर रुद्र ड्रायव्हरला इशारा करतो आणि त्यांची गाडी एका दिशेला जाऊ लागते. तो पटकन एक कॉल करतो. हॅलो, मी तुमची अट पूर्ण केलेली आहे. मी तिला घेऊन आज येतो आहे घरी. एवढं बोलून रुद्र कॉल कट करतो. चला, आजच्या भागामध्ये रुद्र आणि अनुचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लग्न झालेले आहे. दोघांनीही कोणत्या तरी कारणासाठी एकमेकांशी लग्न केले, पण हे लग्न खरंच एका वर्षासाठी असणार आहे की परत काही वेगळं घडणार आहे ते बघायचे असेल तर पुढचे पार्ट्स नक्कीच वाचावे लागतील. पुढचे पार्ट्स लवकरात लवकर वाचण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स द्या आणि कथा कशी वाटते नक्की आवर्जून सांगा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. बाकी ही कथा म्हणजे एक इमॅजिनेशन आहे, त्यामुळे चुका काढण्यापेक्षा ती कथा एन्जॉय करा. ओके, बाय.